अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय समझोते आणि स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव करून बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करून अर्ज माघारी घेतले गेले। अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यामध्ये तब्बल 70 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। पालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि यात महायुतीच्या 66 नगरसेवकांचा समावेश आहे। यावर मुंबईसह राज्यातील बिनविरोध उमेदवारांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। उमेदवारांवर राजकीय दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलंय का याची तपासणी केली जाणार आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही अशी माहिती सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे। आणि या बिनविरोध निवडी मागे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा थेट आरोप ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। राज्यात तब्बल 70 उमेदवार बिनविरोध, भाजप 44, शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध। बिनविरोध निवडीमागे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप। बिनविरोध निवडीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। आरोप सिद्ध करत न्यायालयात जा, भाजपचा आव्हान। महापालिका निवडणुकीत यावेळी नाराज आणि बंडखोरांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केले होते। भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी होती। बंडखोरांना शांत करण्याकरता भाजपनं ऑपरेशन बिनविरोध सुरू केलं। या मिशन अंतर्गत जिल्ह्यात भाजपचे स्थानिक नेते नाराजांसोबत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मनधरणी करत होते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाराजांशी संवाद साधत त्यांची बंडखोरी थंड करण्याचा प्रयत्न केला। सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो। भाजप 44, शिंदेंच्या शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध। इस्लामिक पार्टी मालेगावमध्ये 1 उमेदवार बिनविरोध तर अपक्ष 1 उमेदवार बिनविरोध। बिनविरोध निवडीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार आहेत। भाजपचे 44 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध आहेत। महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्यानं संजय राऊत यांनी यात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप करत बिनविरोध झालेल्या उमेदवारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। उमेदवारांना प्रलोभन देण्याची परंपरा आमची नाही, प्रलोभन देण्याची आम्हाला गरजही नाही। याबाबत त्यांनी पुरावे घेऊन न्यायालयात जावं, निवडणूक आयोगात जावं असं थेट आव्हान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिलंय। संजय राऊत नेहमीच बिनबुडाचे आरोप करतात असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलाय। संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपण सर्वांना माहीत आहे, त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटतं। पालिका निवडणुकीत कोणतंही दबाव तंत्र वापरलं गेलं नाही। महायुतीच्या सरकारमध्ये विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातंय। स्थानिक पातळीवर भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार आल्यास नक्कीच त्या भागाचा विकास होईल असा विश्वास तेथील अन्य उमेदवारांना असल्यामुळे त्या ठिकाणी माघार घेतली गेली आहे असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे, जे काही अनौपचारिक आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत। एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, अपक्ष वगैरे आहेत। हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांना त्यांना समर्थन दिलं। बिनविरोध प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत आता टोकाचे आरोप प्रत्यारोप होतील।
या आरोपांची आणि आलेल्या तक्रारींची तातडीनं शहानिशा करण्याचं मोठं आव्हान निवडणूक यंत्रणेला पेलावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.